आमच्या पेरूच्या झाडाला ना भरपूर असे पेरू लागलेले होते, पण हे पेरू आम्हाला थोडेसे छोटे असतानाच सगळे एकदमच काढून घ्यावे लागले कारण खराब होत होते। आता एवढे पेरू आहेत म्हणून म्हटलं चला याची छानशी एक रेसिपी बनवावी। तर इथे पेरू मी 3 स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्या देठाकडचा आणि पाठीमागचा थोडासा भाग काढून टाकला। त्याचे 2 भाग करून त्याच्या बियासुद्धा आतमधल्या पूर्ण काढून घेतल्या। त्यानंतर एका किसनीने त्याचा लांब लांब किस तयार करून घ्यायचा। तुम्ही हवं तर त्याचे छोटे तुकडे सुद्धा करून घेऊ शकता। हा जो पेरूचा किस आहे तो एका बाउलमध्ये काढून घ्यायचा। त्यामध्ये 2 चमचे साखर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळं मीठ, 2 चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं जाडसर कूट, 2 ते 3 चमचे घट्टसर दही, फक्त कमी आंबट घ्यायचं। सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालं की एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं। त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी करायची, एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची, थोडंसं हिंग टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून टाकायची। खमंग फोडणी त्यावरती टाकून घ्यायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आंबट गोड चटकदार अशी ही पेरूची कोशिंबीर तयार होते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब